नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आवाज येतोय? लक्षात घ्या, तलाठी भरती नवीन अभ्यासक्रमानुसार फक्त जो अभ्यासक्रम करायचा आहे तोच अभ्यासक्रम सिलेबस तुम्ही त्या ठिकाणी कव्हर करायचा आहे, जेणेकरून याचा फायदा तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस वरती होणार आहे. आता तुम्ही वेगवेगळा अभ्यास करत बसलास तर त्याचा उपयोग होणार नाही. जो आवश्यक आहे तोच अभ्यासक्रम तुम्हाला सांगणार आहे. लक्षात घ्या, तलाठी भरती पदासाठी या ठिकाणी 1539 जागेसाठी जाहिरात आलेले, फॉर्म भरणं सुद्धा सुरू आहे. त्याच्यामुळे तुम्ही फॉर्म भरून घ्या. याच्यामध्ये 100 गुणाची परीक्षा असणार आहे. त्याच्यापैकी 60 मिनिट तुम्हाला वेळ मिळणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, एका गुणा साठी जवळपास 36 सेकंद तुम्हाला एवढाच वेळ मिळणार आहे या ठिकाणी. सो तुम्ही 60 मिनिटाच्या आतमध्ये सोडण्याचा प्रयत्न करायचा. यासाठी तुम्हाला हाय लेवलचा कॉम्पिटिशन असणार आहे आणि हाय लेवलचा अभ्यासक्रम तुमचा कव्हर होणं अपेक्षित आहे. कारण की वेळ तुमच्याकडे खूप कमी आहे, 2-3 महिन्याचा कालावधी आहे. कारण ऑलरेडी एक्झाम डेट सुद्धा त्या ठिकाणी फिक्स झालेल्या आहेत. या ठिकाणी 1/4 म्हणजे 0.25 एवढा निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम त्या ठिकाणी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि याच्या अगोदर काय होतं, TCS वगैरे एक्झाम घेत होती, आता MPSC एक्झाम घेणार आहे ऑफलाईन पद्धतीने. मागे जो प्रोटेस्ट केला होता MPSC ने एक्झाम घ्यायला पाहिजे किंवा ऑफलाईन पद्धतीने, सो या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने MPSC घेणार आहे. लक्षात घ्या, आता त्या ठिकाणी 1539 जागासाठी जो काही तलाठी भरतीचा अभ्यासक्रम असणार आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला स्टेप बाय स्टेप लक्षात घ्या, मार्किंग सिस्टीम कशी असणार आहे, 100 गुणांचं डिवायडेशन कसं असणार आहे. हिस्ट्रीला तुम्हाला 10 मार्कवरती प्रश्न विचारले जातील. भूगोल असेल तुमचं 10 मार्क, त्याच्यानंतर अर्थव्यवस्था असेल 15 मार्क, त्याच्यानंतर चालू घडामोडी असतील 15 मार्क, जनरल सायन्स असेल या ठिकाणी 15 मार्काला, राज्यशास्त्र असेल 15 मार्काला आणि अशा अंकगणित रिझनिंग मिळून 20 मार्क. टोटल होतात 100 मार्क. 100 प्रश्न, वेळ आहे 1 तास. प्रत्येक प्रश्नाला 36 सेकंद एवढाच वेळ मिळणार आहे. अभ्यासाकडे वळूया. लक्षात घ्या, इतिहासामध्ये तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहासावरती प्रश्न विचारले जातील, राजा महाराजाबद्दल, त्याच्यानंतर युद्ध, लढाया यावरती. आधुनिक भारत जे काही आपली एन्शंट हिस्ट्री आपण ज्याला म्हणतो तो प्राचीन भारत किंवा आधुनिक भारत, महाराष्ट्राचा इतिहास त्यासोबतच विचारला जाऊ शकतो. ह्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये राजांबद्दल माहिती, छत्रपती शिवाजी महाराजांवरती सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर कुठले युद्ध कुठल्या कालावधीत झाले त्याचा कालखंड किंवा वर्ष या ठिकाणी विचारले जाऊ शकतं. ओके, दुसरं आहे भूगोल. भूगोल किती आहे तुमचं 10 मार्काला. त्याच्यामध्ये भूगोलामध्ये पृथ्वी अराउंड आपले जे आहेत त्याच्यावर प्रश्न असतील. जगातील विभाग किती आहेत, खंड किती, रेखांश, जमिनीचे प्रकार. आता जमिनीचे वेगवेगळे प्रकार असतात, खंड वेगवेगळे आहेत, रेखांश, असं हिस्ट्रीमध्ये सुद्धा भूगोलमध्ये सुद्धा बऱ्याच साऱ्या गोष्टी येतात ज्या की तुम्हाला पहिल्या इयत्तेपासून 10वी पर्यंत बेसिक ज्या कन्सेप्ट होत्या त्या आपल्या सर्वांनाच या ठिकाणी क्लिअर असतील. काही जणांच्या क्लिअर नसतील, थोड्याफार क्लिअर असतील तर त्याच्यावर तुम्ही फोकस द्यायचा आहे, कारण याच्यावरती सुद्धा 10 मार्कांचे प्रश्न येणार आहेत. ओके, आणि लक्षात घ्या ही 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे, म्हणजे 0.25 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम. त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी पुरेपूर तयारी करायची आहे. ओके, अर्थव्यवस्थेकडे जर आलात तर तुमचं राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, बँकिंग, परकीय व्यापार, मुद्रा, बेरोजगारी, चलन, लोकसंख्या, शासकीय अर्थसंकल्प. अर्थशास्त्र म्हणलं की सगळा पैशांच्या बाबतीत व्यवहार येतो. त्याच्यामध्ये राष्ट्रीय जे व्यापार होतात किंवा राष्ट्रीय चलन असतं, त्याच्यानंतर शेती, कारण भारत हा शेती प्रधान देश आहे. सगळ्यात मेन सोर्स आउटपुट जे आहे ते शेतीतून होतं. त्याच्यासोबत उद्योगधंदे, व्यापार किती आहेत, बँकिंग सेक्टर सुद्धा या ठिकाणी अर्थव्यवस्थेत किंवा अर्थशास्त्रामध्ये असतं. परकीय चलन म्हणा किंवा व्यापार कशा पद्धतीने होते त्याच्यावर प्रश्न असतील. लोकसंख्या आणि शासन जे काय अर्थसंकल्प सादर करतं त्याच्यावरती, म्हणजे XYZ अर्थसंकल्प सादर केला होता त्याच्यावरती काय, कधी सादर केला होता, काय मागण्या होता, XYZ MCQ स्वरूपात त्या ठिकाणी प्रश्न असतील. लक्षात घ्या, कुठलंही रिटर्न नाहीये त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे जर उत्तर येत असेल तरच तुम्ही व्यवस्थित लिहा, कारण इथे 1/4 का होईना निगेटिव्ह असल्यामुळे तुमचे मार्क त्या ठिकाणी चान्सेस असू शकतात. सो कॉन्फिडन्स जिथं राहील तिथं जर सोडवलं तर ती एक ट्रिक बेस्ट राहते. ओके, बाकी तुम्ही जेवढी प्रॅक्टिस, जेवढा नॉलेज, एक्सपिरियन्स किंवा तुमचा अभ्यास होईल त्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे.
चालू घडामोडी नेक्स्ट सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये चालू घडामोडीमध्ये जगामध्ये सध्या काय सुरू आहे. आता युद्धाचं वातावरण, युद्धजन्य परिस्थिती मागच्या काही महिन्यांपूर्वी होती, आता थोडी सुरळीत सुरू झालेली आहे. जगातील ज्या काही चालू घडामोडी असतात, सपोज XYZ देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान याच्यावरती किंवा सचिव, प्रधान कार्यालय याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. महाराष्ट्राचा चालू घडामोडी, सध्याचे मुख्यमंत्री किंवा यापूर्वीचे मुख्यमंत्री, राज्याचे राज्यपाल कोण आहेत, असे वेगवेगळे या ठिकाणी प्रश्न येऊ शकतात. तसेच चालू घडामोडी सगळं भारताचे सुद्धा प्रश्न असणार आहेत. म्हणजे जागतिक, स्टेट लेव्हल, कंट्री लेव्हल आणि युनिव्हर्स या तिन्ही गोष्टीवर, चालू घडामोडीवर तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत. तर त्याच्यावर तुम्हाला 15 मार्क्स त्या ठिकाणी मिळणार आहेत 15 मार्क्ससाठी. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे किंवा नेक्स्ट सब्जेक्ट आहे राज्यशास्त्र. याच्यामध्ये तुम्ही या अगोदर सरळ सेवेचा अभ्यास केला असेल, MPSC गट क ड चा अभ्यास केला असेल, MPSC UPSC, काही विद्यार्थी UPSC वाले सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरणार आहेत, लक्षात घ्या. कारण तुम्ही कोणालाच रोखू शकत नाही की MPSC करणारे फॉर्म भरा, UPSC करणारे किंवा क्लास डी चे सुद्धा फॉर्म भरू शकतात. ज्यांच्याकडे डिग्री अवेलेबल आहे त्यांनी हा फॉर्म नक्की भरायला पाहिजे. जरी कॉम्पिटिशन वाढली तरी तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रखरतेने तुम्ही अभ्यास नक्कीच कराल. सो राज्यशास्त्रावर सुद्धा तुम्हाला फोकस करायचा आहे. या ठिकाणी 15 मार्क्स त्याला सुद्धा वेटेज दिलेला आहे. त्याच्यानंतर सामान्य विज्ञान, जनरल सायन्स, याच्यामध्ये तुमचं फिजिक्स वरती क्वेश्चन्स असणार आहेत, याच्यामध्ये 15 मार्क असणार आहेत. केमिस्ट्री असणार आहे, बायोलॉजी असणार आहे आणि डेली म्हणजे दैनंदिन विज्ञान असणार आहे. ह्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॉलिक्युल्स, फॉर्म्युला असतील किंवा केमिकल रिॲक्शन असेल किंवा अजून XYZ वॉट एव्हर जे काय फिजिक्स, केमिस्ट्री आणि डेली सायन्स मध्ये जे असतात ते या ठिकाणी प्रश्न विचारले जातील. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं बुद्धिमत्ता व अंकगणित. लक्षात घ्या, याच्यावरती सगळ्यात जास्त वेटेज आहे 20 मार्काचं. आता याच्यामध्ये नेमकं एक्झॅक्ट कुठल्या कन्सेप्ट असणार आहेत लक्षात घ्या. बुद्धिमत्ता व अंकगणित, रिझनिंग, तर्क वितर्क, याच्यामध्ये अंकगणितावर प्रश्न असणार आहेत. त्याच्यानंतर पर्सेंटेज, म्हणजे सपोज एखादी वस्तू 50 रुपयाला आहे, ती 100 रुपयाला विकली गेली तर त्याच्यावर मिळणारा नफा किती झाला, हे झालं तुमचं नफा तोटा. त्याच्यानंतर पर्सेंटेज म्हणजे काय, 10तून 20, तुम्हाला तर सांगायची गरज नाही. सो पर्सेंटेज वरती प्रश्न असणार आहेत. नफा तोटा, वेळ तास अंतर. आता जर तुम्ही सिरियस कॅन्डिडेट असाल तर वेळ तास अंतर बाबत तुम्हाला सांगायची गरज नाही जास्त करून, कारण रेल्वे भरती असू द्या, तलाठी भरती असू द्या, पोलीस भरती असू द्या, कुठलीही गट क ची असू द्या, ड ची असू द्या, जर एक्झाम त्याच्यामध्ये अलॉट केलेली असेल शासनाने तर वेळ म्हणजे तुमचं टाइम, काम, वर्क अँड डिस्टन्स, टाइम, वर्क अँड डिस्टन्स याच्यावरती ऑलवेज प्रत्येक परीक्षामध्ये प्रश्न विचारला, सेम इथे सुद्धा मिळणार आहेत. ओके, आणि अंकगणित म्हणजे जर तुम्ही हा मॅथ आणि अंकगणित, रिझनिंग हे जर प्रश्न घेतले तर हे थोडे वेळ खाऊ प्रश्न असतात. मग आता तुम्ही तुमच्या पद्धतीने पेपर सॉर्ट आउट करायचा आहे, कारण की काय, जे वेळ खाऊ प्रश्न आहेत ते तुम्ही थोडेसे अगोदर घेतलेले कधी बरं राहील. कारण की भूगोल, इतिहास, अर्थव्यवस्था याच्यामध्ये तुम्हाला क्लिक बेट तुमचा जास्त वाढू शकतो, कारण तुम्हाला त्या ठिकाणी जास्त तर्क वितर्क करायची गरज नाही. ज्या ठिकाणी अंदाज बांधावा लागत असतो, तर्क वितर्क करण्याची आवश्यकता येत असते, त्याच्यामध्ये अगोदर जर तुम्ही काही वेळ त्याला जास्त वेळ दिला तरी चालेल, परंतु जर त्याची अॅक्युरसी परफेक्ट असायला पाहिजे, हेही तेवढंच महत्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही एकतर सोपे प्रश्न म्हणजे जे तुम्ही कॉन्फिडंट आहात ते एक सुरुवातीला सोडा, सुरुवातीच्या काही काळामध्ये, नंतर तर्क वितर्क करण्यासाठी थोडासा जास्त वेळ द्या, जेणेकरून जे सोपे आहेत जे तुम्हाला माहिती असेल त्याचा वेळ पुढे तर्क वितर्क, रिझनिंग वरती द्यायला फायदा होईल. संख्या मालिका असेल, याच्यामध्ये कोडिंग डिकोडिंग असतं, रिझनिंग, तर्क वितर्क, रामू शामू गोमू, त्याचं जे रिलेशन असतं, ब्लड रिलेशन, कोडिंग, ABCD. त्याच्यानंतर तुमचं 1 to नंबरिंग, 1 2 3 4 याच्यामध्ये काय कोडिंग, रिझनिंग, तर्क वितर्क करावा लागतो. त्याच्यानंतर वेगवेगळे असे असतात. हे सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थितरित्या सोडवायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला फक्त 36 सेकंद मिळणार आहेत. त्यानुसार तुम्ही त्याचा प्लॅन करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी कॉम्पिटिशन डीप कॉम्पिटिशन आहे, हाय कॉम्पिटिशन आहे. याच्यामध्ये हजारो नव्हे लाखो सुद्धा अर्ज येऊ शकतात. लक्षात घ्या, अर्ज किती आले त्याच्यावर सुद्धा आपल्याकडे अपडेट येईलच, कारण अर्ज भरून फॉर्म भरायचे आणखी डेट सुरू असल्यामुळं
किती आले एक्झॅक्ट सांग ना, कारण रोज रोज अपडेट जसं मिळतं तसं त्या अर्जामध्ये नक्कीच वाढ झालेली असू शकते. परंतु अर्ज लाख आले किंवा 10 लाख आले तरी तुम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. यू हॅव डोंट एनी कॉन्सर्न दॅट. ओके, इथे तुम्हाला याच्यावरती फोकस करायचा आहे. प्रत्येक प्रश्नासाठी 36 सेकंद, म्हणजे एका सेकंदाची व्हॅल्यू काय असते त्या ठिकाणी तुम्हाला समजेल. ओके, म्हणून घाबरायचं नाही, कॉन्फिडन्सली अभ्यास करायचा आहे. ह्याच्यावरती आपण डेली आपण काही सब्जेक्ट घेणार आहोत, त्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट असतात ज्या की पुढे चालून तुम्हाला रिझनिंग वरती जास्त जे वेळ खाऊ प्रश्न असतील त्याला क्लिक बेट म्हणजे लगेच दिमागाची बत्ती जळाली पाहिजे अशा पद्धतीने तुमचं प्रॅक्टिस करून घेणार आहेत. सो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना तर ह्या भरतीसाठी मला वाटतं तुम्ही नक्की चॅनल सबस्क्राईब करायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला छोटे छोटे कन्सेप्ट जे जास्त वेळ खाऊ आहेत ते तुम्हाला लवकरात लवकर समजून घेण्यास मदत होईल. ओके, तुमचे काही डाऊट आणि प्रश्न असतील सो कमेंट करा. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.